मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान गोंय मुक्ती संग्रामाच्या काळांत बलिदान दिवपी हुतात्म्यांच्या पयल्या पिळगेचो पर्वरी कार्यावळींत भोवमान केलो। तांच्या त्यागाची यादी म्हण गोंय मुक्ती दिना दिसा पयलीं तांकां मानपत्र आनी अर्थीक लाव भेटयलो। तो उठाव असतो, पिंटूच बंड असतो किंवा आम्ही म्हणतात तसे राण्यांचो बंड असतो, दिपाजी राणे यांचो बंड हाका म्हणजे गार्ड ऑफ ऑनर हे कायमचे दिवपाचे काम हे माझ्या सरकाराच्या कार्यकाळात केलं। म्हाका खूप अभिमान असा, कारण सातत्यान जो देश आपलो इतिहास विसरता तो देश खूप फुडें वचूंक शकना। ज्या प्रदेशात आपलो इतिहास न विसरप हेच गरजेचो असता आणि म्हणून तर ह्या प्रदेशाचो इतिहास या 21व्या शतकात सुद्धा आमकां फुडल्या जनरेशनाच्या मुखार दवरप ह्या हेतूंतल्यान कुंकळेचो उठाव, पिंटूच बंड आणि राण्यांचे बंड हे आमच्या खातीर तितकेच महत्वाचे आशिल्ले आणि हे 74 हुतात्मे ज्यांच्यानी आपल्या प्राणाचे बलिदान दिले हे बी गोंयच्या इतिहासात हे आताच्या पिळगेक समजप हे तितकेच गरजेचे आशिल्ले। म्हाका खबर आसा, म्हणून तर आयच्या ह्या 63व्या पूर्वसंध्येक आमी हो एक खरोखरच घरगुती कार्यक्रम आसा। या कार्यक्रमात खंयसरूच स्टेज कार्यक्रम नसून ही तांकां दिल्ली आदरांजली आसा हुतात्म्या खातीर, त्या खातीर मनापासून त्या कार्यक्रमाक आमी रिक्वेस्ट केल्या उपरांत सगळी कडल्यान ते हांगासर आयले। हांव आतांय पळयतालो की तांची म्हाका दोग-तीग जाणांनी रिक्वेस्ट केली की आमकां आमच्या घरांत नोकरी कोणाकूय मेळूंक ना। सरकाराच्या पॉलिसी प्रमाणे फक्त फर्स्ट जनरेशनाक नोकरी दिवपाक मेळटा, आमी ती सेकंड जनरेशनाक ओपन करूंकूय शकना। म्हाका खबर आसा
कारण सेकंड जनरेशन ओपन केली जाल्यार नोकरी मेळनाऱ्यांचेच भुरगे परत एकदा नोकरी मागपा खातीर आमकां येतले. बट तरी सुद्दां हांव ते कन्सिडर करून बाकी तांकां ज्या गोष्टीची मदत करपाक जाता हांव कटिबद्ध आसा मुख्यमंत्री ह्या नात्यान. कारण म्हाका तेच्यो भावना कळटा. कारण तेंच्यांनी बऱ्याच जाणांनी आपले म्हणजे खूप कमी वयात जशें सांगलें की आपले पेरेंट्स तांच्यांनी हुतात्मे जाल्ले पळयल्या. तांच्यांनी ते पळयलें की शेषनाथ वाडेकरांचो हांगासर जेन्ना ताका तेंची खरें म्हणजे पोर्तुगीजांनी तेंची हत्या केली. तांची बॉडी तेंचे कडेन परत दिवंक ना. फक्त तांकां अस्थी परत दिवपाचें काम पोर्तुगीजांनी तेन्ना केलें. अशा पोर्तुगीज दुर्गुळी राजवटींतल्यान आज आमी मुक्त जावन 63 वर्सां जाता आनी 63 वर्सांच्या उपरांत हो कार्यक्रम हांगासर घडून येता. आमच्या मदीं फ्रीडम फायटर संघटनेचे अध्यक्ष दाद देसाय हे सातत्यान सगळ्या कार्यक्रमाक आमच्या मदीं हजर आसात. हांव मनापासून सगळ्या जेंका आमी खरें 74 हुतात्म्यांचो फर्स्ट बाकीच्यांचे फर्स्ट जनरेशन ना म्हणून आमी दिवपाक शकूना. कदाचित बाकीच्या उरलेल्यांक खंय ना खंय तरी बाकीचे बेनिफिट्स हे तांकां जाले आसतले. पण विशेष करून ह्या 15 लोकांक कसलोच बेनिफिट विशेष करून सरकाराच्या वतीन जावंक नाशिल्लो म्हणून घेतलेलो हो निर्णय आसा. सरकाराच्या ह्या निर्णयाक तुमी खूब मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. तांच्यांनी बी दाद दिवन ते हांगासर आयले. हांव त्या खातीर तांचो सरकाराच्या वतीन खूब खूब आभारी आसा. तुमच्या सदोदीत आमी तुमकां सगळ्या जाणांक स्मरणात उरतले. पत्रा देवीचो स्मारक जाल्या उपरांत 74 जाणांची हिस्ट्री ही त्या प्रत्येक पिलराचेर ती कायमची ती त्या पत्रा देवीच्या स्मारकाचेर उरतली इतकें सांगता. आणि सदोदीत ते 74 जाण त्या गोंयच्या इतिहासात पत्रा देवीच्या त्या पूर्ण स्मारकाच्या निमित्तान सदोदीत इतिहासात त्यांची नोंद उरतली हांव इतकेंच सांगता. आणि आयच्या परत एकदा 63व्या ह्या स्वातंत्र्य दिना दिसा आयचो हो कार्यक्रम फुडें जाता आसतना मनाक खरोखरूच म्हणजे हांव जशें म्हणटा की 63 वर्सां उपरांत जरी तेंच्या मनांतल्यो भावना हांव पळयता हें खूब समाधान जाता अशें म्हणपाक कांय हरकत ना. हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन परत एकदा तांचे खूब खूब अभिनंदन करता. देव बरें करूं. आयच्या दिसाक हे 15 जाणांचे तेणे भोवमान केला. ते फुडें एक कर्नल वसंत मेळोन तेजोय केल्लो हे फुडें. आनी हे जे पळय केला कार्य खरेंच ते कणें विसरपा न्हू. आनी तुमकां सगळ्यांक सांगता ज्या ज्या दिसाक आमच्या गोंयच्या राज्याच्या प्रत्येक दिसाक तुमच्या नातवाक पुत्रांक तुमी त्या दिसा धाडूंक. पयलींच म्हाका श्यामान विचारलें पिंटो रेव्होल्युशन दीस आसलो कितले आमची श्यामा खातीर ओल्ड फ्रीडम फायटराच्या भुरग्यांक जॉब दिले. थोडे कितें उरलाय हे भुरगे केन्नाच तिगे येवंक पावनाय. विचारले म्हाका कित्याक येना हे. तांकां अभिमान आसलो हे फ्रीडम फायटर बापायक लागून तुमकां जॉब मेळ्ळाय. आनी ते दीस कसले आसाय ते प्रत्येकानी भुरग्यांनी दात्रांनी पुत्रांनी तो दीस विसरूंक जायना. त्या दीस तुमी हाजीर आसूंक जाय. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार.